गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने जे काही वाक्य सांगणार आहे आणि या सर्व वाक्यांच्या आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आपण स्वतः आपल्या मुलामुलींना आणि विद्यार्थ्यांना कसं शिकवू शकतो हे देखील मी सांगणार आहे. आज मी जो व्हिडिओ घेतलेला आहे इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने याच्यापेक्षा सोपी कॉन्सेप्ट असू शकत नाही. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, कोणतीही भाषा ही सोप्याकडून कठीणाकडे नेते, कठीणाकडून सोप्याकडे नेत नाही. मग अगोदर जर आपल्याला इंग्रजी बोलायची असेल तर आपल्याला सोपे सोपे शब्द, सोपी सोपी वाक्यरचना आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवलचे वाक्य आपण स्वतः आपल्या मुलामुलींना आणि विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. तर आज देखील अतिशय सुंदर असा व्हिडिओ, ज्ञानवर्धक, इन्फॉर्मेटिव्ह आणि आपले मुलं मुली तसेच विद्यार्थी सहज बोलू शकतात आणि याच्या मदतीने ते दररोज 100 नाही, 1000 नाही, 10,000 नाही, लाखो वाक्य बनवू शकतात आणि त्या लाखो वाक्यांच्या मदतीने ते आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्या प्रकारच्या वाक्यांचा उपयोग करून ते आत्मविश्वास मिळवू शकतात आणि स्वतःला सांगू शकतात की आय कॅन टॉक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. तर बघा, आजची जी काही वाक्यरचना आहे ती वाक्यरचना किंवा ती कॉन्सेप्ट अशी आहे. सुरुवातीला आपल्याला लुक ॲट हा शब्द घ्यायचा आहे. आता लुक ॲट म्हणजे काय? लुक ॲट कडे पहा, च्याकडे पहा आणि या लुक ॲट नंतर पुढे आपल्याला शब्द घ्यायचा आहे. मग तो शब्द नेमका कोणता असणार आहे की आपल्याला कुणाकडे बघायचं आहे. मग तो शब्द एखाद्या व्यक्तीचे नाव असू शकतं, तो शब्द एखाद्या वस्तूचं नाव असू शकतं, राईट. म्हणजे ती एखादी वस्तू असू शकते किंवा एखादी व्यक्ती असू शकते की ज्याकडे आपल्याला बघायचं आहे. मग आपल्या मुलामुलींना शिकवताना कसं शिकवायचं? त्यांना सांगा सुरुवातीला लुक ॲट घ्यायचं आहे आणि लुक ॲट या शब्दानंतर आपल्याला एक शब्द घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचं आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला अतिशय प्रभावीपणे समजावा, आपलं कॉम्प्रेन्शन किंवा अंडरस्टँडिंग व्हावी, त्यासाठी प्रत्येकी वाक्याचे मी मराठीत देखील ट्रान्सलेशन घेतलेलं आहे. कारण की मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मग आपल्याला या जगातील कोणतीही भाषा शिकायची असेल, समजून घ्यायची असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अंडरस्टँड अवर मदर टंग. आपल्याला आपली मातृभाषा समजावी लागेल, राईट. तर बघा, पहिलं वाक्य मी वाचत आहे. आपल्या मुलामुलींना आणि विद्यार्थ्यांना पण अशा पद्धतीने शिकवा, ते आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. लुक ॲट द बुक. आता लुक ॲट म्हणजे च्याकडे पाहणे, बघणे आणि द बुक हा शब्द घेतलेला आहे. लुक ॲट द बुक, पुस्तकाकडे पहा. लुक ॲट द बॉल, चेंडूकडे पहा. लुक ॲट द स्काय, आकाशाकडे पहा. लुक ॲट द ट्री, झाडाकडे पहा. लुक ॲट द बर्ड, पक्ष्याकडे पहा. लुक ॲट द वॉटर, पाण्याकडे पहा. बघा, आपल्याला शिकवताना सुद्धा आनंद येतो आणि आपण अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्या मुलामुलींना शिकवणार, आपल्या विद्यार्थ्यांना सांगणार, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, 7 नंबरचे वाक्य हे, लुक ॲट द कार, गाडीकडे पहा. आपल्या अंगणामध्ये जर कार उभी असेल, गाडी उभी असेल, तर आपण सहज आपल्या लेकरांना सांगू शकतो, लुक ॲट द कार, गाडीकडे पहा. तो निश्चितच किंवा ती निश्चितच गाडीकडे बघेल, पाहिल. लुक ॲट द डॉग, कुत्रा जात असेल गलीमधून किंवा आपल्या जवळपास कुत्रा असेल त्याला सांगा, मुला मुलींना सांगा, लुक ॲट द डॉग, कुत्र्याकडे पहा. लुक ॲट द कॅट, मांजरीकडे पहा. लुक ॲट द हाऊस, घराकडे पहा. लुक ॲट द टेबल, टेबलकडे पहा. लुक ॲट द चेअर, खुर्चीकडे पहा. पहा या शब्दाच्या जागेवर बघा सुद्धा म्हणू शकतो आपण. लुक ॲट द फ्लावर, फुलाकडे बघा. लुक ॲट द बॉय, मुलाकडे पहा किंवा मुलाकडे बघा.
लुक ॲट द गर्ल, मुलीकडे पहा. लुक ॲट द फॅन, पंखाकडे पहा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पंखा असतो. मग तो टेबल फॅन असू शकतो किंवा तो सिलिंग फॅन असू शकतो, राईट? लुक ॲट द क्लॉक, घड्याळाकडे पहा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ असते बघा. मग तुम्ही पहा या शब्दाच्या जागेवर बघा शब्द घेऊ शकतात किंवा बघा या शब्दाच्या जागेवर तुम्ही पहा शब्द वापरू शकतात. तर निश्चितच या 17 वाक्यांच्या माध्यमातून नेमकं मला काय म्हणायचं आहे आपल्याला समजलं असेल. आता पुढची स्लाईड आपल्यासाठी घेऊन येत आहे. पुढची स्लाईड आपल्यासमोर येत आहे बघा. ही पुढची स्लाईड आहे. बघा या प्रकारची वाक्य आहेत. आपण 18 नंबरचे वाक्य बघणार आहोत. लुक ॲट द विंडो, खिडकीकडे बघा. लुक ॲट द डोर, दरवाजाकडे पहा. लुक ॲट द रोड, रस्त्याकडे पहा. लुक ॲट द मून, चंद्राकडे पहा. लुक ॲट द सन, सूर्याकडे पहा. लुक ॲट द स्टार, ताऱ्याकडे पहा. बघा तारे असतात आकाशात. लुक ॲट द रिव्हर, नदीकडे पहा. लुक ॲट द हिल, टेकडीकडे पहा. लुक ॲट द माउंटन, पर्वताकडे पहा. लुक ॲट द पेंटिंग, चित्राकडे पहा. लुक ॲट द कम्प्युटर, संगणकाकडे पहा. लुक ॲट द फोन, फोनकडे बघा. लुक ॲट द फूड, जेवणाकडे पहा. लुक ॲट द फायर, अग्नीकडे पहा. लुक ॲट द लाईट, प्रकाशाकडे पहा. लुक ॲट द कलर, रंगाकडे पहा की तो रंग आपल्याला कसा वाटतो, त्यामुळे रंगाकडे बघा. तर या ठिकाणी देखील दुसऱ्या स्लाइडमध्ये मी अतिशय सुंदर, ज्ञानवर्धक आणि इन्फॉर्मेटिव्ह वाक्याने अतिशय सोप्या पद्धतीने आय एम टीचिंग यू, अतिशय सोप्या पद्धतीने आय एम एक्सप्लेनिंग यू, अतिशय सोप्या पद्धतीने आय एम प्रेझेंटिंग यू, मी शिकवत आहे तुम्हाला, राईट? पुढची स्लाइड आपल्यासाठी घेऊन येत आहे बघा. एकूण जवळजवळ मी 50 वाक्य आपल्यासाठी शोधली होती की जेणेकरून माझ्या आदरणीय विद्यार्थ्यांना, पालकांना, माझ्या भाऊ बहिणींना मी अजून काय नवीन शिकू शकतो. तर ऑलवेज आय एम इन सर्च ऑफ न्यू थिंग्स, आपल्यासाठी नेहमी मी नव्या गोष्टींच्या शोधात असतो. कारण की मी गेल्या 8 दिवसापासून बघत आहेत, सर्व विद्यार्थी माझ्या व्हिडिओवर तुटून प्रेम करतात. सर्व आदरणीय पालक, माझे भाऊ बहिणी आणि महाराष्ट्रातून जे कोणी वडीलधारी व्यक्ती, माझे भाऊ बहीण, आईवडिलांच्या स्थानावर असलेले जे काही लोक मला सगळे काही बघतात, विद्यार्थी वगैरे, मी सर्वांचा आभारी आहे. आणि तुमच्या या प्रतिसादामुळे मी दररोज आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन. लुक ॲट द शू, बुटाकडे पहा. लुक ॲट द शर्ट, शर्टकडे पहा. लुक ॲट द ड्रेस, ड्रेसकडे पहा. लुक ॲट द बॅग, पिशवीकडे बघा. लुक ॲट द टॉय, खेळण्याकडे बघा. लुक ॲट द पेन, पेनकडे पहा. लुक ॲट द पेन्सिल, पेन्सिलकडे पहा. लुक ॲट द मॅप, नकाशाकडे पहा. लुक ॲट द वॉच, घड्याळाकडे पहा. लुक ॲट द गार्डन, बागेकडे पहा. लुक ॲट द शॉप, दुकानाकडे पहा. लुक ॲट द लेटर, पत्राकडे पहा. लुक ॲट द किंग, राजाकडे पहा. लुक ॲट द क्वीन, राणीकडे पहा. लुक ॲट द पेपर, कागदाकडे बघा. लुक ॲट द ग्लास, ग्लासकडे बघा. लुक ॲट द बॉटल, बाटलीकडे पहा. तर अशा प्रकारची एकूण 50 वाक्य मी आपल्यासाठी शोधून काढली होती. विद्यार्थी मित्र हो आणि सर्व आदरणीय पालकांना सांगू इच्छितो, या पॅटर्ननुसार, पॅटर्न कोणता, आपल्याला सुरुवातीला लुक ॲट आणि त्याच्यानंतर एक शब्द घ्यायचा आहे. या श्रीरंग चव्हाणच्या इंग्लिश पॅटर्ननुसार मी जसं 50 वाक्य शोधून काढली आणि आपल्याला शिकवण्याचा, एक्सप्लेन करण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला, तशाच प्रकारे तुमच्यात देखील क्षमता आहेत. आपण दुसरी अशी 50, 100, 500, 1000 प्रकारची वाक्य शोधू शकतात आणि एक दिवस इंग्रजी बोलण्यामध्ये माहिर होऊ शकतात, इंग्रजीचे किंग होऊ शकतात, इंग्रजीचे राजा म्हणून तुम्ही ओळखले जाणार, हा माझा विश्वास आहे. पुन्हा शेवटची एकच विनंती, व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, अन्यथा मला कोणत्याही विद्यार्थ्याचा, कोणत्याही पालकांचा, कोणत्याही भाऊ बहिणींचा मला राग नाही.
आपण फक्त व्हिडिओ पाहून सोडून दिलं तरी चालेल. आपण लाईक केलं नाही तरी तुमचं वेलकम आहे. आपण शेअर केलं नाही तरी सुद्धा वेलकम आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तरी सुद्धा वेलकम आहे. फक्त मला एकाच गोष्टीमध्ये आनंद आहे, की माझा व्हिडिओ बघून तुम्ही शिकावं. धन्यवाद. थँक यू.